औचित्यवाडी. सुरेखा जरा गावात जाऊन येतो. हा ओ निघले का? मी म्हणलं काही लक्षात भिक्षात असल, काही घातली चप्पल का निघले वर तोंड करून. काय बोलती तू? हा आज काय आहे काय नाही तुमच्या तर काही लक्षातच राहणार नाही. बायको थोडी लक्षात राहते तुमच्या. बायकोचं काय आहे काय नाही हे थोडी लक्षात राहते तुमच्या. झालं झालं बोलून. अगं काही सरप्राईज काही असतं का नसतं. मी किती भारी रंगवलं होतं सगळं. मी म्हणलं छानपैकी आता जाऊ केक घेऊन येऊ आणि मस्तपैकी आपल्या बायकोला सरप्राईज देऊ. झालं ठेवला पाचका करून सगळा. आता गो बाया मला माहितच नव्हतं. बरं लवकर या मग. हा मी आता जातो केक घेऊन येतो आणि संध्याकाळी मस्तपैकी हॉटेलला जेवायला जाऊ. हॉटेलला? हा नको 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 तुम्ही काहीतरी घेऊन या आपण घरातच बनवून खाऊ. असं करायचं? बरं चालतो मी आता लगेच जातो की घेऊन येतो. चालेल ग बाया. पुढे गेले काय डेपुटी बाहेर आहे ना. अय बगळेश्वर इकडे तिकडे कुठं डोक्यात आतमध्ये इकडे तिकडे बघा ना. जोळ्याला झापडं लावले काय वाचा इकडे तिकडे तिकडे बघा बसले तुम्ही दिसायचं का मला? हा काय म्हणतो? हायला तरीच म्हणलं डेपुटी एवढे गोरे कस काय दिसते. रोज नारळ पाणी पिता काय नु? तर मायापेक्षा तू किती गोरा आहे. हो मला तर वाटतं तू नारळाशिवाय काही खातच नसशील. नारळाने गोरं होते का माणूस? काहीतरी आपलं काय म्हणतो अजून बोल ना. काही नाही सहज आलतो. पाणी बी नाही बोलायचं त्याच्या. बोल ना काय म्हणलं सहज काय? सहज आलतो म्हणलं. शर्टलेच बरं शिवला डेपुटी मस्त वाटत तुम्हाला. शर्ट ना कसं काय भारी एकदम. अरे बायकोने ब्लाऊजला कापड आणलं होतं तिचं उरलं. मला म्हणले आता काय करू म्हणलं मी शर्ट शिवतो. काय डेपुटी मस्करी करता मस्करी करता तुला कळत नाही का? शर्ट चांगलाच असणार. पुढे शिवलाय काय शिवलाय कापडे चांगलेच असतात माहिती मी. बरं बोल का म्हणे एवढा गुळ पाडितो. लोकाला साखर होती मला गुळ होईल तो गोड ऐकून. काही नाही काम होतं थोडं. काम होतं थोडं तसं तू येणारच नाही. काम असल्याशिवाय माझ्याकडे डेपुटीकडे येतच नाही तू. माझ्या कामाला नको पडू तू कधी. हो मला एवढं नारळाचं मलाही खाऊ दे. ओ डेपुटी मला नंतर खा ना माझं ऐका ना. काय राव श्याम आहे तू कधीचे नवत नारळ त्या कार्डवरून तू मग खाऊ न दे ना तू. बोल काय काय काम आहे तू बोल ना. बायकोचा वाढदिवस आहे. बायकोचा वाढदिवस माझ्याकडे खाला तिकडे साजरा करायचा ना घरी का गाव जेवण ठेवलंय तो? नाही गाव जेवायला बोलायला आला काय मला? हा मग निरोप द्यायला चाल तुम्ही खरं. हा संध्याकाळी जेवायला या वाढदिवसाला. तुमच्या घरानं पुण्य करायला लागला आता. काय ठेवलंय जेवण? पनीर भाजी वगैरे आपलं पुरी बासुंदी. मग येईन मी जाय तू जाय येईन मी. थांबा ना येईन ना म्हटलो ना आता. ते कसं आता एवढं सगळं आणायचंय तर मग थोडा खर्च लागेल ना. बायकोला केक पण आणायचा आहे. वाढदिवस तुझ्या बायकोचा खर्च तुला लागेल मग मला खर्चाचं काय सांगतो तुझ्या बायकोला सांग ना खर्चाचं. बायको पण कसं घेऊ बायकोचाच वाढदिवस डेपुटी. आता मला संशय येतो केलं का तू पैशाला झाला मला कळत पैशाला आलाय तू. मग द्या ना मग. काय द्या मी पैसे देऊ? दोन्ही काय पटत आहे तुला बायकाच्या वाढदिवसाला सगळं तुम्हाला पैसे नाहीत. आता डेपुटी काय समजून आता काय 2000 रुपये वाढदिवसाला? अरे 250 रुपयात केक येतोय 2000 कशाला? तो थोडा भारी आणायचा असं तो रसमलाई असा आईस केक. कोणचा आणायचा? रसमलाई. रसमलाई ना 250 रुपये देतो तुला घेऊन एक केक. 250च्या वर नाहीत माझ्याकडे. अहो डेपुटी आता मग संध्याकाळचं जेवायला बोलतोय तुम्हाला मग थोडं पनीर वगैरे सगळं आणावं लागेल ना. श्याम तुझ्याकडे लय उधारी झाली बरं का. देतो ना बाहेरला तू हे घेऊन जातो. ऊस गेलेला आहे आले की लगेच देतो. मी घेतो ना. हा तू घेशील अशा कामाला चांगला आहे तू. 1,500 रुपये नी 2 किती लागेल? 2 द्या ना. आता ती बिचारी बहिणीसारखी माया नाही तर तुला काय पैसे देतोय रे मी बादरा. सुरेखाला सांगतो ना मी. हा सुरेखाला सांग. 1 2 3 4 कडक गांधी आहेत दर हातात. दे इकडे नारळ घेऊन जाशील तू. नाही जेवण आहे का खरंच? संध्याकाळी या ना तुम्ही. हा तू काढाय साफ करीत असशील संपलेल्या. डेपुटी संपल्या बरं का जेवण. पैसे दे बरं का भाऊ वाढदिवस झाल्यावर. चला गाड्या. सुरेखा खुश होईन आता लई. केक पण लय भारी भेटलाय मस्त एकदम. वहिनी तुमच्यासाठी ना आयफोन आणलाय. अय्यो खरंच होय बघू. अहो मित्राचा आणलाय फोटो काढायला. तुमचे फोटो काढतो काय बरं काय फोटो कशासाठी पाहिजे तुला? अहो स्टेटस ठेवायला. बरं चांगले काढ धर. हा चांगले काढ. वहिनी हॅपी बर्थडे. अरे थांबे मला फोटो काढ ना पहिले. यार थांब ना हॅपी बर्थडे. धन्यवाद.
बर्थडे आहे ना मग. काय सांगतो हॅपी बर्थडे. धन्यवाद. खरंच लय भारी. येत आहे नशिबान बाई म्हणावं भाऊ. काय झालं? बर्थडे न सांगता तेच आलंय म्हणलं. अय्यो खरंच आहे? हो, नाही. अहो नाही काय आता माझ्याकडे तुम्ही केक आणला म्हणजे तुम्ही मला सरप्राईज दिला ना. अहो लय चांगले होते तुम्ही. मला वाटलंच नव्हतं शामराव तुम्ही मला केक आणाल. खरं सांगू का अख्ख्या गावात असं कुणी माणूसच नाही तर तो सुगंधाचा वाढदिवस कराल म्हणून. तुम्हाला काय सांगू एवढा आनंद झाला. बसा बरं आपण आता केकच कापू. बसाव. वहिनी हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. लय भारी रांगोळी काढली हा. हा आज वाढदिवस आहे ना. हा मग वाढदिवसाची पार्टी बिर्टी असन जंगी. हो गेलेत ना ते आणायला केक आणायला गेलेत. हा का कुठे हॉटेलला पार्टी आहे का? नाही आपल्या घरीच. घरीच आहे का? केक कुठं आणायला गेले? अरे योग्या केक दुकानातच मिळतोय ना मग दुकानातूनच आणतील का नाही. केक आणलाय बरं का त्यांनी पण दुसऱ्याच घरी नेलाय. म्हणजे अहो शामरावनी ना सुगंधाची इथं केक नेलाय. ए योग्या काही बोलू नको ते घरीच घेऊन येणार आहेत केक मला सांगून गेलेत. अहो तुम्हाला खोटं वाटतंय माझं मी पाहिलंय त्यांना. तुझी झोप झाली ना. अहो झोप झालेली आहे पण सुगंधाचा पण आज बर्थडे आहे ना मग शामराव तिकडे केक घेऊन गेला तिकडे साजरा करणार आहे. पण मला सांगून गेले ते. सांगून गेले? तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना माझं तर तिच्या घरी जाऊन बघा तुम्ही. अय्या काय भारी केक काढला हो तुम्ही. लयच मस्त आहे. मला तर लय आवडलं बाई. वेलवेटचं म्हणता ना याला काहीतरी. हा लयच भारी. दरा आपण केक कापून घेऊ. किती चांगले होय. काय झालं? आणि काही नाही हॅपी बर्थडे म्हणा म्हणा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. अगं बाई सुरेखा तू आली का? तुमच्यासारखे लोक जर गावात असले ना मला वाटलंच तुम्ही एकटे येणार नाही. हे बरं झालं बाई तू आली. हे बघ माझा केक माझा वाढदिवस होता माझा. केक कापला मस्त पैकी. शामराव केक घेऊन आले होते माझ्यासाठी. अहो दरात खाऊ घाला ना आता मला. आता आणलाच केक कापलाच येत खाऊ घाला. जरा मस्त खाऊ घाला. आता तुम्ही एवढा प्रेमाने आणला नाही कसं म्हणणार सांगा बरं आहे की नाही. हो डेपुटी. करे आग लावे कुठे येतो तू काय आलं? अहो आता गावातला राडा होणार आहे आता. आता काय राहणार होणार आहे? अहो शामराव नाही का शामराव हा त्याच्या बायकोचा वाढदिवस होता. हा मला मागून गेला ना पैसे घेऊन आता सकाळी 2000 रुपये. अहो पुढचा ऐका ना तुम्ही सुगंधाचा पण वाढदिवस होता आज. हा आणि मग आणि शामराव सुगंधाकडे केक घेऊन गेलाय कापायला. असं कसं होईल? बायकोचा वाढदिवस आहे त्याच्या मायकून मला म्हणला की 2000 रुपये द्या बायकोला केक आणायचा संध्याकाळी जेवायला नाही. सुगंधाकडे कसं काय जाईल? अहो मी पाहिलंय सुगंधाकडेच गेलाय तो आणि सगळं त्याच्या बायकोला दिलं सांगून मी. आता लय राडा होणार आहे त्यांचे भांडणं होते ना आता. अरे आग लाव्या काय आलं त्याच्या घरी जाऊन सांगायचं. आधी ते मागच्या भांडणातून चावरला नाही अजून. आता तो बी शामराव बी चाठळे बायकोचा वाढदिवस सांगून गेला आणि सुगंधाच्या घरी गेला म्हणजे किती नालायक म्हणायचं तो बी. मी काय चुकीचं केलं आता मी सांगितलं आता. मग तू आता मला काय सांगू जाऊ दे करू वाढदिवस. अहो त्यांचे भांडणं होते आणि तुम्ही मिटवता. आता मी नवरा बायकोचे लोकांच्या गावातले भांडण मिटायचे राहिले ग्रामपंचायतीचं काम देतो सोडून मी आता. चला ना तुम्ही मिटवा ना तेवढं होईन काहीतरी. चला. अरे या लोकांनी सांगितलं की नवरा बायकोच्या भांडणात पडू नये म्हणून. अहो लय मोठा मॅटर होणार आहे आता. तुला सांगते कोण रे आग लावायचं? तुला कळत नाही काय नाही. नवरा बायकोच्या भांडण लागले तळतळ लागन तुला येड्या. अहो ते पायरी सोडून नवरा बायकोचे भांडण नाही लावायचे कधी आता. अव काही लाज लज्जा शरम वाटती का नाही. हा घरी वाढदिवस माझा सांगायचा सोडून इथं येऊन केक कापत बसले. काय तुझा वाढदिवस? अगं माझा वाढदिवस आहे. मला वाटलं ते माझ्यासाठीच केक घेऊन आले इकडं. काय माणूस आहे बाई. सांगायला मला वाढदिवसाला मी तुला केक आणतो इथं येऊन माणूस केक कापत बसला आणि केक भरवत बसला. केकच खायचा आहे ना. ये घे खा 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 खा. अरे वा हॅपी बर्थडे. असा पहिला वाढदिवस बघितलाय लोकांच्या दारातला. काय तुला पटत शामराव? म्हणला बायकोचा वाढदिवस आहे. मी बी म्हणलं जाऊ दे माझ्या बहिणीसारखी बाई कधीच्या नवतीचा वाढदिवस करतोय कधी ते फिरायला घेऊन गेला की दिसला नाही मला म्हणून मी 2000 रुपये दिले आणि तू इकडे येऊन सुगंधाबाईचा वाढदिवस साजरा करतो बाई. अहो नाही हो डेपुटी मी कशाला करू त्यांचा वाढदिवस साजरा. हे युवा गॅन्टी काही काहीतरी करत होते म्हटलं काय चाललंय सुगंधाबाई पैसे म्हणून पाहायला आलो. तर या दोघांनी मग केक हातात हिसकून घेतला आणि तिला दिला म्हणजे तुझ्यासाठी आणलाय मग याच्यात. मग आणि हे मला सांगायला आला घरी की तू सुगंधाबाई तिथे केक नेलाय म्हणून. होय रे. का रे तू तर मलाही सांगायला आला घरी. हा अरे अरे हे तर हा? गावात भांडण लावून देतात नालायक हो.